श्रावण महिना म्हटलं तर सणांची सुरुवात, भक्तीचा सुगंध आणि घराघरात गोड पदार्थांची लगबग सुरू होते. तुम्हाला सांगते, या पवित्र महिन्यात देवाला नैवेद्य म्हणून विविध पदार्थ केले जातात आणि संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन त्यांचा आस्वाद घेतात. मला इतर पदार्थांप्रमाणेच शेवयांचा शिरा पुष्कळ आवडतो. नमस्कार, मी वैशाली. आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये शेवयांचा असा शिरा करतोय. हो, मात्र रेसिपी शेवटपर्यंत व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण पहा. शेवयांचा शिरा करण्यासाठी आपण शेवया घेतल्या आहेत. या शेवया घरीच केल्या आहेत. बरं, या नुसत्या शेवया नाहीत, तर या शेवयांना आंब्याचा फ्लेवर दिला आहे. आपण वाटीभर शेवया घेतल्या आहेत. आता वाटीभर शेवयांसाठी आपण अर्धी वाटी साखर घेतली आहे. त्याचबरोबर काजू, बदाम, पिस्ताचे काप. तुम्ही या व्यतिरिक्त इतर कोणते तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट घेऊ शकता. आता शिऱ्यासाठी लागेल तितकं तूप घ्यायचं. तूप चांगलं गरम झाल्यावर या तुपामध्ये काजू, बदाम, पिस्ताचे काप घालायचे. गॅसची फ्लेम मात्र मीडियमपेक्षा थोडी कमी करायची. त्यामुळेच आपण घातलेले सर्व ड्रायफ्रूट अजिबात करपत नाहीत, तर अगदी क्रिस्पी तळले जातात. आपण या ड्रायफ्रूट बरोबरच आंब्याच्या शेवया घालतोय. आता हे दोन्ही साहित्य अगदी व्यवस्थित तुपामध्ये छान परतून घ्यायचं. हो, पण गॅसची फ्लेम मात्र अजिबात वाढवायची नाही. हे दोन्ही साहित्य तुपामध्ये भाजल्यामुळे त्यांना छान सुगंध येतो. शेवया छान भाजल्या तर भाजलेल्या शेवया शिजल्यावर एकमेकांना अजिबात चिकटत नाहीत. गॅसची फ्लेम मीडियमपेक्षा थोडी कमी करून हलक्या भाजलेल्या शेवया अगदी व्यवस्थित आणि सारख्या शिजतात आणि त्यामुळेच शिरा अगदी स्वादिष्ट होतो. बरं, आता या शेवया भाजून झाल्यावर आपण यामध्ये साखर घालतोय. साखर आपण शेवयांच्या अर्ध्या प्रमाणात घेतली आहे. तुम्हाला जर गोड खायला जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता किंवा कमीही करू शकता. बरं, आता घातलेली साखर या शेवयांमध्ये अगदी व्यवस्थित अशी छान मिक्स करून घ्यायची. गॅसची फ्लेम मात्र अजिबात वाढवायची नाही, ती आहे तेवढीच ठेवायची, नाहीतर साखर करपू शकते. साखर व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर 1 कप शेवयांसाठी आपण 2 कप गरम दूध घातलं आहे. तुम्हाला जर फक्त दूध घालायचं नसेल तर अर्ध पाणी अर्ध दूधही घालू शकता किंवा फक्त पाण्याचाही शिरा करू शकता. आता तुम्ही गॅसची फ्लेम मीडियम करू शकता. सर्व साहित्याला छान उकळी आल्यावर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर शेवयांची खीर करायची असेल तर यामध्ये दुधाचं प्रमाण दुपटीने घालायचं, म्हणजेच 2 कप दुधाऐवजी 4 कप दूध घालायचं. आता यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं ही शेव चांगली वाफवून घ्यायची. आहा, मस्त. पाहू शकता, घातलेलं सर्व दूध आळून शेव बऱ्यापैकी शिजलेली आहे. आता ही सर्व शेव चांगली अशी व्यवस्थित हलक्या हाताने हलवून मिक्स करून घ्यायची. आपण शिरा करत असताना दूध घालण्याआधीच साखर घातली आहे. तुम्ही दूध घालून झाल्यावर नंतरही साखर घालू शकता. सर्व शेव व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनिटं शेव चांगली वाफवून घ्यायची. शेव चांगली वाफल्यावर आपल्याला पाहिजे तशी शिजल्यावर यावर वेलची पावडर घालायची आणि अगदी व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची. जसजसा हा शिरा थंड होतो तसा तो आणखी सुट्टा होतो. आहा, मस्त. पाहू शकता, शेवयांचा अगदी व्यवस्थित शिजलेला लुसलुशीत शिरा. बरं, असा गरम गरम शेवयांचा शिरा करून तुम्ही देवाला नैवेद्यही दाखवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला झटपट नाश्त्यासाठी काहीतरी करायचं असेल तर असा शिरा करून तुम्ही अगदी सहज खाऊ शकता. मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तुमची सुद्धा शेवयांचा शिरा करण्याची पद्धत अशीच आहे का? जर नसेल तर तुमची रेसिपी मला कमेंटमध्ये आवर्जून शेअर करा. नेहमीप्रमाणेच तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आजच्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेलचं बटनही दाबा आणि प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीला हाईप करा.
आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा.